अनपढ़ है तू? अरे तू अनपढ़ के साथ शादी करेगा तो हमरे बच्चे कैसे हो गए? वो भी अनपढ़ हो गए। अगर माँ पढ़ी नहीं रहेगी तो हम क्या करेंगे? हम भी अनपढ़, हमारी घरवाली भी अनपढ़, हमारे बच्चे भी अनपढ़। इंजिनियरिंग वाले रिलेट करू शकते किती वाजले राहतात त्याच्या 12 दाखवून तुम्हाला आयफोन आहे नवीन भाऊचा। नास्तिक मित्र आहे माझे। आम्ही नास्तिक नाही, आम्ही एस्थेटिक आहे। नास्तिक नाही याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटून राहिलं नाही ना 2-3 जणांचा मार खाल्ला। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शिवम आज प्रथमेश भाईच्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉगवर तुमचं स्वागत करत आहे। तुम्ही बघू शकता प्रथमेश टारपे आज त्याचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी जो असाइनमेंट लिहित आहे आणि पाय मोडून बसलाय। हे पाहून घ्या तुमचं काटतं। मित्रांनो नमस्कार। आपल्या हॉस्टेलच्या रूमवरून एक नवीन ब्लॉग सुरू केला। म्हणजे आतापर्यंत तर घरीच होतो, पण आता आलो झालंय। एवढ्या फाईल कंप्लीट झाल्या, एक शेवटची राहिली, तेवढं कसं कंप्लीट करून टाकतो। इथे त्याच्यात आहेच, त्याचे लिहू राहिला। म्हणजे आता आमचे प्रॅक्टिकल सुरू होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम। त्याच्या पहिले प्रॅक्टिकल सबमिशन इज द मस्ट, आणि त्याच्यानंतर आपला एक्झाम पण सुरू होणार आहे। पोरं आले वाटते, अक्षय वगैरे वर गेले दिसते। आता आलो आहे, ब्लॉग सुरू झाला। तेच इंजिनिअरिंग वाले रिलेट करू शकते किती वाजले राहतात त्याच्या 12 दाखवून तुम्हाला आयफोन आहे नवीन भाऊचा। 12:28 झाले, आम्ही लिहून राहिलो। 5 वाजता कॉलेज मधनं आलो, 5 ते 8 झोप काढली, 5:30 ते 8 संध्याकाळी, आणि मग त्यानंतर जेवण केलं आणि आता वापस लिहून राहिलो। प्रिंटा काढल्या, एवढं प्रिंट आहे, 800-900 रुपयाच्या प्रिंटा झाल्या। कॉलेज वाल्यानं जे फी घेते अबे खरंच झाल्या, 295 रुपयाच्या काढल्या। अमरावतीवरून प्रिंटा काढून आणल्या 300 रुपयाच्या, अजून उद्या काढ लागते प्रिंट। काही समजून नाही राहिलं, पुरा मॅट झाला माणूस। तेजस आमचा नवीन घड्याळ घेतली, नवीन मोबाईल घेतला। याने घड्याळ घेतलेली आहे 16,000ची, याची काय माहित कितीची आहे। एकानं मित्रांनो मी तुम्हाला दाखवून कधी अनबॉक्सिंग आता कसं बसलो आहे मी, दाखवत तुम्हाला सगळं दाखवतो। माझ्या काय करा शिवमने लॅपटॉप घेतला HP विक्टर। लवकरच घड्याळ घेणार आहे 1 वर्षात, आणि दुसऱ्या वर्षात आपला नवीन लॅपटॉप येऊन देईन, मॅकबुक नाही तर दुसरं कोणतं। मॅकबुक जुनाच लॅपटॉप आहे, कसा तरी जुना म्हणजे 1 वर्ष झालाय। तर आपल्याला पैसे बी देते तो, लॉग एडिटिंग करून देत असतो मी त्याचे दोरा आहे ना रे, पगार देत नाही पण आम्हाला। पण आतापर्यंत जे आमचं घेतलं ते बॅक कॅमेरात घेतलं का फ्रंट कॅमेरात घेतलं? फ्रंट कॅमेरात घेतलं। असं काय म्हणून मी बॅक कॅमेरात घेतलं ना, झामलं एवढं येते ना मला। येते, तो IT इंजिनियर आहे, त्याला रिग्रेट नाही होत ENTC सोडल्याचा। काय रिग्रेट? काही नाही, ENTC काही नाही आहे। काय IT लय काही आहे, IT काही नाही आहे, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आहे। हो साराच्या सारा फ्युचर इज इन्स्ट्रुमेंटेशन, हो ना, पुरा इन्स्ट्रुमेंटेशन मध्येच भरलाय, पुरी रोग। अरे पर्सनल चालला शिवमचं दुःख भारी। काय इन्स्ट्रुमेंटेशन शिवम मी म्हणत होता सगळ्यात भारी इन्स्ट्रुमेंटेशन। लॉक बंद करायला लागते आता। हे झालं 3:18 झाले, 20 मिनिटं सुरू होऊन। एकदा बोट पाहून घ्या आणि एल बी पाहून घ्या, कंप्लीट करतो आम्ही आणि मग भेटतोच ना। 12:30 वाजले, 1 वाजता डबल ब्लॉग सुरू करू आपण। तुमची वाट बघितली, तुम्ही आले नाही। म्हणून बोललो ऋषाला, तू म्हणायचं तुमचं काम आहे मॅम, तुमची पगार भेटते, तुम्हाला कामात लागत होतं। ऋषाला कशी पैसे सर्टिफिकेट दाखव, हा सर्टिफिकेट सेल्फ आहे वर, ऐका विषय आहे का, करू का तुझा गेम करू का? अशी पण बोलते काय, अरे शिवाय पण देते मॅडम, मला लई वाटते बरं का। कुठली मॅडम? कोणती? कुठली मॅडम? तू नाव अरे माझ्या कॉलेज शाळेची, माझ्या पण शाळेतली मॅडम होती ती, श्वेता मॅडम। कॉलेज शाळेतली श्वेता नाही, श्रेया मॅडम।
कॅमेरा सुरू झाल्यावर बरोबर बदलते. श्रेया मॅडम होती मित्रांनो. बाकी काही असलं वाईट नाही. गुरु 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 ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अरे वा. अक्षय काय कसं काय म्हणते? गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. हे नको टाकू, लोक आणतील आपल्याला. म्हणजे देवाचा माझा गुरु राहिले. नाही मी पेऊन बोलतोय. केला देव थोडी गुरु. देवच आहे ना गुरु. म्हणजे कोणी देवच असतात ना. गुरु ब्रह्म म्हणजे ब्रह्म. नास्तिक मित्र आहे माझे. आम्ही नास्तिक नाही, आम्ही एस्थेटिक आहे. नास्तिक नाही. याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटून राहिलं नाही ना 2-3 जणांचा मार खाल्ला. तर मित्रांनो आमचं आता प्रॅक्टिकल चेकिंग झालं. माझं तर झालं, यांचं नाही झालं. हा याचं झालं चेक. फक्त टेबल खाली घेतलं त्याला एकदा. आपण फाईल दाखवली, चेक झालं आपलं. टेबल खाली घेतलं. तुम्ही मित्रांनो गेस करू शकता. आम्ही इतक्या दिवसापासून चेक करतोय. कालच आला. याचं सगळं चेक झालंय. आमचं काहीच झालेलं नाही. हिने मग काय केलं असं तुम्ही समजून घ्या. आता काही नाही केलं, चेक केलं आणि फक्त एका सब्जेक्टचं राहिलं. मॅडम मीटिंग मध्ये आहे, ते झाल्यानंतर करू आपण चेक. हा बरोबर आहे ना, आहे की नाही. आणि ये देखो अपने सब दोस्त लोग. दांडगा अनुभव असलेला शिवम सुर्वे आणि इकडे ऋषिकेश नामदास ज्याची पूर्ण जिरली आहे. हा काय म्हणते मॅडम? काय बोलून राहिला ब्लॉग मध्ये? काय म्हणते मयंक भाई? मयंक भाई फुल फॉर्म मध्ये आहे. मयंक भाई जरा जास्त फॉर्म मध्ये आहे. अनिकेत भाई तर डायरेक्टच म्हणते पोरांना तुमची मस्ती जिरवतो मी. पण मित्रांनो सांगतो, प्रणव सारखा मित्र प्रत्येक ग्रुप मध्ये राहते. सगळं चेक झालं, कालच झालं तरी आज आला. भांडण झाले तिकडे. भांडण झाले कशासाठी आला माहिती आहे? तिकडे. भांडण झाले बघ ना. भांडण झाले तिकडे. हे बघा कापा कापी चालू आहे. ते बघ दिसलं का तुम्हाला? कापा कापी इथून दिसलं का तुम्हाला? इथून दिसलं. रक्त उडलं. हे बघ रक्त. चला डोक्यावर पडले, चेक नाही झालं म्हणून परिणाम होत राहिला. हुआ कोण परेशानी आहे का? कोण परेशानी आहे का? अरे तू हमारी काजो नाही का? तर मित्रांनो आम्ही आता अभ्यास करत होतो, पाहून घ्या. तर या माणसाला एका अबला नारीचा म्हणजे कोणत्या तरी पोरीचा फोन आला. कोणती तरी बिहारी पोरगी आहे आणि म्हणून राहिली शिवम हम तो काजोल बात कर रहे हैं. तर चला आता वापस तिचा कॉल येणार आहे. शिवम म्हटलं माईक कस काय होईल? तिचा येते ना, तिला 5 मिनिटात लाल लावला ना. कॉल आला. हेलो हाँ बोलिए ना. हम क्या बोले? आपकी आवाज बहुत मीठी है. क्या तुम मीठे हो? तुम मीठे हो? आवाज मीठी है तुम्हारी. हाँ जाना थे गोरखपुर का ना. आई जाओ का? कहाँ है तुम्हारा पता? कहाँ है? बाजार में. किधर? हाँ अरे बाजार तक का? हम तो तुम्हारे लिए चांद तक आने के लिए तैयार है. आ जाएंगे ना. अब हम पुणे में है, फिलहाल पुणे में है. हम जल्दी आएंगे. अनपढ़ है तू? अरे तो अनपढ़ के साथ शादी करेगा का? हमारे बच्चे कैसे हो गए? वो भी अनपढ़ हो गए. अगर माँ पढ़ी नहीं रहेगी तो हम क्या करेंगे? हम भी अनपढ़, हमारी घरवाली भी अनपढ़, हमारे बच्चे भी अनपढ़. नहीं तुम आज से पढ़ना चालू करो. अपने बच्चे यार पढ़ाई लिखाई अच्छे से करना चाहिए कि नहीं? साला जिंदगी में अनपढ़ रहे तो पीछे आ गए. पढ़ लिखते थे थोड़ा तो अच्छे से रहते थे, अच्छा पैसा कमाते थे. साला पैसे वाले लोग क्या कर रहे हैं पढ़ाई करके? हमारी काजो और मैं उसका अजय देवगन. हाँ तुम्हें हम पसंद है कि नहीं? हाँ व्हाट्सएप मतलब यार तुम भी आवाज इतनी मीठी, हम तुम्हारा आवाज पे फिदा हो गए.
फिर तुम्हारे खातिर कुछ भी करने के लिए तैयार है हम. तर मित्रांनो एक फेक कॉल आला होता, मला नाही शिवमला आला. आणि त्या फेक कॉल वाल्याला माहित नव्हतं का बा आम्ही थोडेसे जास्तच बेकार पोर आहे, हॉस्टेलवर राहतो ना आम्ही, म्हणून काही ना काही इंटरेस्टिंग एंटरटेनमेंट पाहिजेच आम्हाला. शिवमनं दाखवलं, फेक कॉल आला, माझ्याजवळ दिला, सायली आला होता आणि आम्ही त्याचीच मजा घेतली भाऊला. त्याला म्हटलं उद्या फोन करत जा, रोज फोन करत जा, तुझी आवाज वगैरे चांगली वाटली त्या पोरीला. आणि त्या कॉलमधून डायरेक्ट असं ऐकू येत होतं का दुसरी पोरगी पण मागं दुसऱ्यासोबत असंच बोलत होती. तर पैसे वगैरे मागते या पोरी, जास्त तुम्ही काही हे कॉल आले का डायरेक्ट तुम्ही कट करून टाकायचं, आमच्यासारखा बालिशपणा करू नका. आम्ही पहिले ज्या मोबाईलमध्ये फोन पे वगैरे होतं ते सगळा मोबाईल काढला, दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम टाकलं, त्याचं सगळं पहिले प्रॉपर सिक्युअर केलं, त्यानंतर मग बोललो त्याच्यासोबत चांगलं 30-40 मिनिटं बोललो. तर फुकटची बडबड काही दाखवायला पुरत नाही, जेवढं इंटरेस्टिंग होतं चांगलं होतं दाखवलं तुम्हाला. थोडीशी सर्दी वगैरे झाली आहे आणि तब्येत चांगली आहे. पाय पण आता पाहून घ्या, पाय पण ऑलमोस्ट गुड आहे आता. तर ओके होईन सगळं. उद्यापासून आपले रोज डेली ब्लॉग्स पण येऊन राहिले. थोडंसं सबमिशनचं काम होतं, पाहून घ्या. इथं पण फाईल आहे, इथं पण फाईल आहे, तिकडे पण शिवमच्या फाईल्स ठेवलेला आहे, म्हणजे सगळं सबमिशनचंच काम चालू आहे. सबमिशन इज इम्पॉर्टंट. सबमिशन डेज आणि प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार आहे आमच्या लवकरच, त्याचंच काम चालू होतं. मला थोडंसं रात्री एंटरटेनमेंट भेटलं, मजा आली. पाहिजा तुम्ही आमच्यासारखे पागल नका करू, त्याला त्याचा धंदा बंद पडन, पण त्याच्यापासून लुटूनही नका जाऊ. असे कॉल आले डायरेक्ट कट करून टाकत जा, नाही तर असं पकवाचं त्याला एका डबल तेच कॉल करत नाही. तर चला, कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि तेवढं सबस्क्राईबचं बटन आहे ना तेवढं प्लीज दाबून घ्या, कसं मला मोटिवेशन भेटते. 5000 सबस्क्रायबर झाले पाहिजे, माझा बर्थडे येऊन राहिला, डिसेंबर महिन्यात बर्थडे आहे, तोपर्यंत 5000 सबस्क्रायबर करून टाका. चला मग मी भेटतो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.